पिंपरी चिंचवडमध्ये पार्थ पवार यांच्याकडून पूर स्थितीची पाहणी करण्यात आलेली आहे। पिंपरी चिंचवड भागात रात्री पार्थ पवार यांच्याकडून पूर स्थितीची पाहणी करण्यात आली। मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणामधून पाणी सोडल्यानं पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पूर स्थिती उद्भवलेली होती आणि म्हणूनच पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये जाऊन पूर स्थितीची पाहणी केली आहे। तसंच इथल्या नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या। प्रदीप कापसे माझे सहकारी याविषयी आपल्याला अधिक माहिती देतात। प्रदीप, सुमित, आपल्याला माहिती आहे की खरं तर पार्थ पवार जे आहेत ते राजकीय कार्यक्रमामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही। मात्र संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये पूरस्थितीची परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। मात्र पवना नदीमधून जो खरं तर पाण्याचा विसर्ग करण्यात येतो त्यामुळे जवळपास 7,000 क्युसेकचं पाणी जे आहे ते खरं तर पिंपरी चिंचवडमधल्या अनेक नगरांमध्ये शिरतंय आणि सुद्धा पार्थ पवारांनी रात्री खरं तर अधिकाऱ्यांसमोर जी पाहणी जी आहे ती पिंपरी चिंचवडच्या परिसरामध्ये केलेली आहे। आमदार खरं तर बनसोडे जे आहे ते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते। अण्णा बनसोडे यांच्यासोबत पार्थ पवारांनी पाहणी केली, लोकांची विचारपूस सुद्धा केली। आपल्याला माहिती आहे की पार्थ पवार जे आहेत ते सहसा आपल्या राजकीय कार्यक्रमामध्ये कुठेही पाहायला मिळत नाही। मात्र आज पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे शहरामध्ये खडकवासला धरणामधून जे पाणी सोडण्यात येत आहे त्याच्यामुळे पूरस्थिती अनेक ठिकाणी निर्माण झालेली आहे। मात्र दुसऱ्या बाजूला पिंपरी चिंचवडमध्ये जे खरं तर पवना नदीच्या माध्यमातून पाणी येत आहे, पवना नदीमधून जवळपास 7,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदीच्या पात्रामध्ये करण्यात येतो। त्यामुळे खरं तर आंबेडकर नगर त्याचबरोबर इतर सगळ्या नगरांमध्ये जे पाणी शिरलेलं होतं त्याची पाहणी स्वतः पार्थ पवारांनी केली। सोबत आमदार होते आणि पार्थ पवारांनी केलेल्या पाहणीमुळे खरं तर आता संपूर्ण एक राजकीय चर्चेंना उधाण आलेलं पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।